नमस्कार, मी सुरेश चिरडे. आपण पाहतात महाराष्ट्र 24 न्यूज. नगर परिषद दिग्रजच्या आंतरशालेय क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन संपन्न. नगर परिषद मराठी शाळा क्रमांक 7 लक्ष्मीनगर दिग्रस येथे आज दिनांक 11 जानेवारी 2026 रोजी नगर परिषद दिग्रजच्या आंतरशालेय क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन संपन्न झाले. नगराध्यक्षा पंचशीला वाल्मिक इंगोले यांच्या अध्यक्षतेखालील व शिक्षण सभापती डॉक्टर संजय बंग यांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न झाला. यावेळी नगरसेवक संदीप झाडे, नगरसेवक आदिल नागपुरे, नगरसेवक निलेश कुटे, नगरसेविका चेतना पवार, महिला व बालकल्याण सभापती स्वाती धाडवे, जागृती मेहता, नगरसेविका नीता नवरे, नगरसेविका सायमा तबस्सुम घोचेवाले इत्यादींच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा संपन्न झाला. यावेळी नगराध्यक्षा पंचशीला इंगोले यांनी शिक्षण सभापती डॉक्टर संजय बंग यांच्या नियोजनाचे भरपूर कौतुक करून नगर परिषद दिग्रजच्या सर्व शाळांचा दर्जा उंचावून विद्यार्थ्यांना नगर परिषद दिग्रजच्या शाळेत शिक्षण घेण्याकरिता आकृष्ट करणार असल्याचे सांगितले. यावेळी नगर परिषदच्या सर्व विद्यार्थ्यांनी मान्यवरांना सलामी दिली, तर क्रीडा ध्वज अध्यक्षा पंचशीला वाल्मिक इंगोले यांच्या हस्ते फडकविण्यात आला. क्रीडा सामन्याचे उद्घाटन डॉक्टर संजय बंग यांनी केले. यावेळी नगर परिषद उर्दू शाळा क्रमांक 2 व नगर परिषद मराठी शाळा क्रमांक 5 यांच्या दरम्यान झालेल्या कबड्डी सामन्याचा आनंद प्रमुख पाहुण्यांनी घेतला. यावेळी नगर परिषदेचे अधिकारी, कर्मचारी, शिक्षक, शिक्षिका, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आंतरशालेय क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रम नगर परिषद दिग्रस या वर्षीचा आपण इथे एक सुंदर असा बहारदार कार्यक्रम आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमाचे उपस्थित असलेले शिक्षण सभापती डॉक्टर बंग साहेब, उपस्थित सर्व सभापती, नगरसेवक, उपस्थित सर्व मान्यवर मंडळी मंचावरील, तसेच नगर परिषद मधील सर्व शिक्षक वृंद आणि माझे चिमुकले प्रिय असणारे विद्यार्थी, अतिशय सुंदर इथे मी आली तेव्हापासून बघते आहे की हा परिसर फुलून गेलेला आहे. आनंदमय असं वातावरण इथे दिसत आहे
आमचे छोटे छोटे विद्यार्थी इकडे तिकडे बागडताना आनंदाने इकडे तिकडे फिरताना त्यांच्या चेहऱ्यावर एक तेज दिसत आहे। निष्पाप अशी ही मुलं आपापल्या शिक्षकांसोबत इथे आलेली आहे आणि खूप उत्स्फूर्तपणे एक वेगळीच अशी भूमिका सादर करत आहे आणि तसे त्यांच्या विद्यार्थी शिक्षकांनी अतिशय इथे परिश्रम घेतलेले आहे। हे सर्व करण्यासाठी आपण सर्वांनीच इथे पुढाकार घेऊन मेहनत केलेली आहे आणि म्हणून आज आपल्याला हे सुंदर असं वातावरण इथे दिसत आहे। आजच्या या कार्यक्रमाचं उद्घाटन अतिशय सुंदरपणे आकर्षक आणि दिमागदारपणे झालेलं आहे। आपण ध्वज उभारलेला आहे। असा सर्वप्रथम माता सरस्वती आणि सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांचं पूजन केलेलं आहे। त्यांना मी अभिवादन करते। तळागाळातील विद्यार्थी अतिशय गोरगरीब विद्यार्थी नगर परिषदेमध्ये शिक्षण घेत असतात आणि त्यांना एक अतिशय चांगलं असं जर वातावरण मिळत असेल शिक्षण क्षेत्रामध्ये तर हे फारच अभिमानाची गोष्ट आहे। गरीब विद्यार्थ्यांकडे फारसं लक्ष नसतं, परंतु नगर परिषद मध्ये आज आपण सर्वांच्या सहकार्याने सर्वांच्या सक्रिय मेहनतीने आपण हे चित्र आज सर्वांच्या डोळ्यासमोर साकारत आहोत, प्रत्यक्ष आपण पाहत आहोत। मी पाहते आहे की या ग्राउंडची व्यवस्था, या शाळेची अवस्था कशा प्रकारची होती, कारण माझ्या घराजवळच ही शाळा आहे, त्यामुळे मला सदा सर्वदाच या शाळेकडे माझं लक्ष असायचं। परंतु आज असं वाटत आहे की ही शाळा अतिशय म्हणजे हे मैदान एवढं मोठं मैदान असून आपण याकडे आपलं लक्ष नव्हतं। आज मात्र आपल्या नवनिर्वाचित असलेले दिग्रस नगर परिषदेचे शिक्षण सभापती यांनी पुढाकार घेऊन आपल्या नगर परिषदेमध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये एक अतिशय आंतरशालेय क्रीडा was competition will be hard soon. So I request all the seniors be ready for the first competition. सर्व मान्यवरांची उपस्थिती मैदानाचं पूजन होते आहे। अतिशय उत्साहपूर्ण असं हे वातावरण मैदान के पूजन और उद्घाटन के बाद पहला मुकाबला होने जा रहा है, वहाँ पर हाजिर हो गए और इनके गुण लिखने के लिए जावेद साहब के रिक्शा सर को आवाज देता हूँ। पहिला उद्घाटनाचा सामना आपके सामने कबड्डी का पहला मुकाबला अंपायर और मैं गुजारिश करता हूँ अपने अपने जगह पर खामोशी का इजारा करेंगे और जो टीम कॉम्पिटिशन कर रही है उनके लिए जोरदार तालियां बजाएंगे। जो प्लेयर्स का इंट्रोडक्शन हुआ जा रहा है, प्लेयर्स का
आमच्या पुढील बातम्याच्या अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा. धन्यवाद.